कन्या राशी 21 ते 27 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी जुलै महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हा आठवडा काहीसा खास असणार आहे, कारण ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच या आठवड्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते। त्यानुसार जुलै महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, चला तर मग जाणून घेऊया जुलैचा शेवटचा आठवडा कन्या राशीसाठी कसा असणार आहे। कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा चांगला राहील। या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातम्या ऐकायला मिळू शकते, कारण या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही नवीन काम सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला लवकरच फायदा होईल। तसेच या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते, कारण या आठवड्यात तुम्हाला फक्त आर्थिक बाबींमध्ये थोडे सावधगिरी बाळगावी लागेल। या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की तुमचे कुटुंब तुमची ताकद आहे, कारण या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला असे लोक भेटणार आहेत जे तुमचे विचार बदलतील। या काळात काही बाहेरील लोक कुटुंबात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमची समजूतदारपणा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते मजबूत करेल, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण खूप आनंददायी राहणार आहे। हा आठवडा तुमच्यासाठी व्यस्ततेने भरलेला असेल। कामात लवचिकता राखणे महत्त्वाचे आहे। वेळेचे व्यवस्थापन तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल। आर्थिकदृष्ट्या वेळ चांगला असेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। जोडीदारासोबतचे नाते गोड होईल आणि कोणतेही जुने मतभेद दूर होऊ शकतात। सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल। खाण्यापिण्यात काळजी घ्यावी। जर तुमच्या आयुष्यात चमत्कार करण्याची श्रद्धा असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। याशिवाय तुम्ही यावेळी लोकांशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधावा। कन्या राशी, तुमचा स्वामी ग्रह बुध यांची बौद्धिक ऊर्जा आठवड्याच्या सुरुवातीलाच गोष्टींना सुरुवात करते, कारण मिथुन राशीतील चंद्र तुम्हाला ज्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असू शकते ते तुमच्या लक्षात आणून देतो। मंगळवारपासून कर्क राशीतील चंद्र एक उत्साही आणि सामाजिक संक्रमण आहे, जो तुम्हाला तुमच्या मैत्रीबद्दल अधिक पारदर्शक राहण्यास प्रवृत्त करतो। या आठवड्यात सिंह राशीच्या ऋतूची सुरुवात आणि त्यानंतर 24 तारखेला त्याच राशीत अमावस्या येते, ज्यामुळे काही सकारात्मक आठवडे सुरुवात होतात, जे तुम्हाला तुमच्या अहंकाराशी जोडण्यास आणि जर तो सुप्त असेल तर तो जागृत करण्यास मदत करतात। ही सिंह ऊर्जा तुम्हाला तुमच्या आतील टीकाकाराला शांत करण्यास आणि जबाबदारी घेण्यास मदत करते। तर आठवड्याच्या शेवटी चंद्र तुमच्या राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही चुंबकीय आहात। लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तयार राहा, कारण ते खूप सोपे होईल। कन्या राशी हा तुमचा शांतपणे मुक्त होण्याचा काळ आहे। 22 जुलैपासून सिंह राशी सुरू होत असल्याने तुमचे लक्ष आत जाते, जेणेकरून तुमचा दिवस नवीन सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जे पूर्ण करायचे आहे ते पूर्ण करू शकाल। कोणती दिनचर्या तुम्हाला सोडून देण्यास मदत करतात। तुम्ही ज्या समाप्तीसाठी तयार आहात त्याला कोणत्या लहान अर्थपूर्ण कृती समर्पण देतात। तर 25 जुलै रोजी सिंह राशीतील अमावस्या तुम्हाला अशा पद्धतीने वचनबद्ध होण्यास आमंत्रित करते, जे तुम्हाला मानसिक, भावनिक आणि उत्साहीपणे शांत करण्यास मदत करतात। तुम्ही परिपूर्णतेसाठी साफसफाई करत नाही आहात, तुम्ही नूतनीकरणासाठी जागा बनवत आहात। हा आठवडा चिंतन, कोमलता आणि खोल ऐकण्याच्या असू द्या। कोमलतेने मुक्त टोके बांधा। तुमचा पुढचा अध्याय जवळजवळ आला आहे आणि तो तुम्हाला स्पष्ट आणि ते स्वीकारण्यास तयार हवा आहे। कन्या राशी, तुम्ही जे काही पुढे ढकलत आहात ते शेवटी तुमचे लक्ष वेधून घेईल। तुम्हाला प्राधान्यक्रम ठरवावे लागतील आणि टप्प्याटप्प्याने कृती करावी लागेल। तुमच्या वेळापत्रकात किंवा योजनांमध्ये अनपेक्षित बदल होऊ शकतात। काळजी करू नका, ते तुमच्या बाजूने काम करू शकतात। तुमची झोप जपा, ती तुमची ऊर्जा पुनर्संचयित करेल। कन्या राशी, आठवड्याची सुरुवात पद्धतशीर लक्ष केंद्रित करून करा, कारण बुध वैयक्तिक आणि सामायिक बाबींचे नियोजन करण्यास मदत करतो। सोमवार कामाच्या ठिकाणी नवीन प्रक्रिया आणि सुव्यवस्थित करण्याची एक उत्तम संधी देतो, ज्यामुळे ओळख निर्माण होण्याची शक्यता असते। आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे टीमवर्क महत्त्वाचे बनते। परस्पर समंजसपणा सुनिश्चित करण्यासाठी संवादात स्पष्टता शोधा। गुरुवारचे वातावरण वैयक्तिक नातेसंबंधांना उबदारपणा आणते। शुक्र कोमलता आणि सहानुभूती दर्शवतो। एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत सामायिक प्रयत्न तुमचे परस्पर संबंध मजबूत करू शकतो। सामायिक विजय हा विषय बनवू शकतो।
आठवड्याच्या शेवटी आर्थिक अंतर्दृष्टी उदयास येतात, फायदेशीर समायोजन सुचवतात, दीर्घकालीन ध्येयांवर बारकाईने नजर टाका। आरोग्याला शनिवारी प्राधान्य असले पाहिजे। संतुलित जेवण आणि आरोग्यासाठी सजगता पद्धतींचा समावेश करा। चंद्राचा प्रभाव आठवड्याच्या शेवटी आत्मचिंतनाला प्रोत्साहन देतो, भविष्यातील आकांक्षा आणि वैयक्तिक विकासाच्या मार्गांचा विचार करण्यास तुम्हाला हळुवारपणे प्रवृत्त करतो। लहान अर्थपूर्ण बदल स्वीकारा, ते व्यापक परिवर्तनाचा मार्ग मोकळा करतील आणि तुमच्या जन्मजात विश्लेषणात्मक स्वभावाला बळकटी देतील। एकंदरीत पाहता कन्या राशी, 9वा चंद्र तुमचे धैर्य वाढवेल आणि नशीब तुमच्या सोबत असेल। योजना यशस्वी होतील आणि अधिक काम होऊ शकते। नवीन संपर्क होतील आणि पाहुणे येतील। गुरुवार आणि शुक्रवारीही तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, उत्पन्न वाढेल आणि तुम्ही आनंदात वेळ घालवाल। कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग लाल असेल, शुभ क्रमांक 5 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी करिअरच्या बाबतीत फोकस राहा, ध्येयांवर लक्ष केंद्रित करा। एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।